श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 12 हे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा. तर पौर्णिमा ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. पौर्णिमा हा महिन्यातून एकदा साजरा केला जाणारा सर्वात शुभ दिवसांपैकी एक दिवस आहे. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. हा दिवस भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी समर्पित आहे. यावर्षी माघ पौर्णिमा ही 12 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. माघ पौर्णिमेला पवित्र नदीमध्ये स्नान करणे, विशेष गंगेमध्ये स्नान करणे आत्म्याला शुद्ध करते आणि आध्यात्मिक कल्याण वाढवते असं म्हटलं जातं. त्यामुळेच आपल्याला या माघ पौर्णिमेच्या दिवशी जर शक्य असेल तर नक्कीच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान हे करायचं आहे. आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये काही प्रभावी वस्तू टाकून अंघोळही करायची आहे. थोडीशी हळद, त्याचबरोबर तुळशीपत्र, थोडेसे खडे मीठ आणि गंगाजल टाकून तुम्हाला या दिवशी स्नान हे करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच तुम्हाला उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे. ही एक वस्तू उद्या माघ पौर्णिमेला जर तुम्ही सकाळी तुमच्या उंबरठ्यावर ठेवली तर करोडपती होण्याची इच्छा देखील तुमची पूर्ण होईल. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण वाटला तर नक्की शेअर करा. तर पहा, प्रत्येक पौर्णिमेला भगवान विष्णू, त्याचबरोबर चंद्र भगवान आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. परंतु विष्णू भगवान यांना माघ महिना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले गेलेले आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी ह्या पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांची जी सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप सहस्रपटीने पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे तुम्हाला या दिवशीचा फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला या पवित्र दिवशी असे काही प्रभावी उपाय करायचे आहेत, जेणेकरून त्याचा फायदा हा तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्हाला हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला या दिवशी जर शक्य झालं तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान हे नक्की करायचं आहे. त्याचबरोबर यथाशक्तीनुसार आपल्याकडून जे होईल तेवढं दान तुम्हाला या दिवशी करायचा प्रयत्न करायचा आहे. या दिवशी दान करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व दिलं जातं. त्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठले तरी चालेल. गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य झालं तर तिथे जाऊन स्नान करावे, नाहीतर अंघोळीच्या पाण्यामध्ये काही प्रभावी वस्तू सांगितल्या आहेत त्या टाकून स्नान करावे. त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे आणि विधिवत पूजा अर्चा करून झाल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे. अर्घ देताना एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडं लाल चंदन जे असतं तर ते टाकायचं आहे. लाल चंदन नसेल तर कुंकू टाकायचं आहे. लाल फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि याने सूर्यदेवांना अर्घ हे द्यायचं आहे. अर्घ देत असताना ओम आदित्य देवाय नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर पहा, हा उपाय तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला हा उपाय अगोदरच्या रात्रीपासूनच सुरू करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे तर पहा, असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी ही दिवसभरामध्ये 7 वेळा आपल्या दारामध्ये येत असते आणि ज्यावेळेस तिची सेवा उपासना आपण करतो त्यावेळेस ती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आणि बऱ्याच वेळा आपल्या उंबरठ्यावर खूप सारी नकारात्मकता पसरलेली असते किंवा खूप सारे नकारात्मकता तिथूनच आपल्या घरामध्ये येत असते. त्यामुळे त्या ठिकाणी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर कोणत्याही प्रकारची नकारात्मकता घरामध्ये
घरामध्ये येणार नाही आणि घरामध्ये नकारात्मकता नसेल तर माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरामध्ये प्रवेश करते. हा जो उपाय आहे तर तो उद्या जरी करायचा असेल तर त्याची सुरुवात ही आजपासूनच होणार आहे. म्हणजेच काय, तुमचे सगळं जेवण वगैरे झालं रात्रीचं आणि तुमचं किचन वगैरे साफ वगैरे करून झाल्यानंतर झोपायच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याभर तांब्याचा लोटा जो आहे तर तो पाण्याने स्वच्छ भरून ठेवायचा आहे. त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे तुमच्या किचनमध्ये तुम्हाला भरून ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर हे पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे पाणी घेऊन तुमच्या उंबरठ्यापाशी तुम्हाला जायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि थोडीशी हळद हे टाकायचे आहे, थोडंसं गोमित्र टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुमच्या उंबरठ्यावरती तुम्हाला सकाळी लवकरच शिंपडायचं आहे. उंबरठ्याच्या बाहेर जे अंगण आहे त्याच्यासमोर सुद्धा तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. असं केल्याने आपल्या उंबरठ्यावर जी बसलेली नकारात्मकता आहे तर ती निघून जाते. जर तुम्हाला रात्री तांब्या भरून ठेवणं जर लक्षात राहिलं नाही तर तुम्ही माठातलं किंवा हंड्यातलं पाणी हे घ्यायचं आहे. डायरेक्ट नळाचं पाणी तुम्हाला घ्यायचं नाही आणि हे पाणी दरवाजामध्ये आणि मुख्य दरवाजाला सुद्धा ह्याच पाण्याने तुम्हाला पुसून काढायचं आहे आणि बाहेर अंगणात देखील टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. उंबरठ्याचं लेपन या दिवशी अवश्य आपल्याला करायचं आहे, कारण पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचं आपल्याला घरामध्ये स्वागत करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सकाळीच करायच्या आहेत. त्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडंसं चंदन पावडर टाकायचे आहे, गोमित्र टाकायचं आहे आणि याचं मिश्रण हे तुमच्या उंबरठ्याला तुम्हाला चोळायचं आहे. एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे. कुंकामध्ये पाणी मिक्स करून त्या कुंकवाची पेस्ट तयार करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे, 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक लाल फूल घ्यायचं आहे. तर ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या उंबरठ्यापाशी जायचं आहे. उंबरठ्यापाशी गेल्यानंतर हळदीने लेपन केल्यानंतर आणि कापूर देखील तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कुंकवाची जी पेस्ट आहे त्या कुंकवाच्या पेस्टमध्ये तुम्हाला अनामिका बोट बुडवायचा आहे आणि त्या बोटाने जो उंबरठा आहे उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला टिळक लावायचे आहेत. अष्टलक्ष्मीची 8 टिंभ तुम्हाला तिथे द्यायची आहेत. आता अष्टलक्ष्मीची नावं घेत प्रत्येक लक्ष्मीचं नाव घ्यायचं आणि ते टिंभ द्यायचं. धनलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, त्याचबरोबर ऐश्वर्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी अशा लक्ष्मींची नावं घ्यायची आहेत आणि ह्या 8 लक्ष्मींचे 8 टिंब तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध द्यायचे आहेत. प्रत्येक टिंबाला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर लाल फूल हे तुम्हाला तिथे त्या अष्टलक्ष्मींना अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर जे काही आपण 1 रुपयाचं नाणं, 2 लवंगा घेतलेल्या आहेत, 2 वेलची घेतलेल्या आहेत तर त्या सर्व तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला लावायचा आहे. नंतर धूप दीप अगरबत्ती ही तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. कापूर प्रज्वलित करून तो सुद्धा ओवाळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होऊ दे. माझ्या घरातील दारिद्र्य, अडचणी, नकारात्मकता ती घराच्या बाहेर निघून जाऊ दे आणि माझी खूप सारी प्रगती होऊ दे. माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव नांदत राहू दे, अशी प्रार्थना अष्टलक्ष्मींना करायची आहे. नंतर तुम्हाला तो दिवा एका प्लेटमध्ये तिथेच उंबरठ्याच्या बाहेर किंवा उंबरठ्यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो दिवा शांत झाल्यानंतर त्यातलं 1 रुपयाचं नाणं हे स्वच्छ धुवून आपल्यापाशी ठेवायचं आहे. बाकीचे साहित्य जे आहे तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. अष्टलक्ष्मी आपण काढलेल्या आहेत त्याला कुणाचाही पाय लागणार नाही याची काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.